संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन प्रवचन मालिकेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत। 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे। याच 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना करून, चिंतन करून, मनन करून एक बोधिसत्व बुद्ध बनत असतो, बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो। परंतु तो बोधिसत्व बुद्ध बनण्या अगोदर दुःखमुक्त होत असतो। म्हणजे दुःखमुक्त होतो म्हणजे काय, तर आपल्या मनातील 10 प्रकारच्या संयोजनांना, 10 प्रकारच्या भावबंधनांना तो तोडतो आणि मग दुःखमुक्तीच्या एक एक असं करत करत 4ही पायऱ्याने जाऊन तो दुःखमुक्त होतो, अरहंत होतो। तर त्याच बोधिसत्वाच्या दुःखमुक्तीची जी अवस्था आहे त्या संदर्भातील सध्याची आपली प्रवचन मालिका सुरू आहे। दुःखमुक्त होणे म्हणजे काय, यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। दुःखमुक्त होणे म्हणजे आपल्या या मनातील 10 प्रकारच्या संयोजनांना तोडणे, नष्ट करणे आणि चित्ताला शुद्ध करणे। त्या परिशुद्ध चित्ताची जी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये तुमचं चित्त एकदम परिशुद्ध झालेलं आहे, एकदम निर्मळ झालेलं आहे, निष्कलंकित झालेलं आहे, अशा चित्त अवस्थेला दुःखमुक्तीची अवस्था म्हणतात। म्हणजे शरीर तेच आहे, शरीरामध्ये काय बदल झालेला नाही, म्हणजे शरीर जे आहे तेच आहे, बदल कशात झाला, चित्तामध्ये बदल झालेला आहे। तर या चित्त म्हणजे हे जे चित्त बदललेलं आहे, या शुद्ध स्वरूपाच्या चित्त अवस्थेला दुःखमुक्तीची अवस्था म्हणतात। तर एक बोधिसत्व दुःखमुक्तीच्या 4 पायऱ्याने आपल्या चित्ताला शुद्ध करतो। पहिली अवस्था कोणती बघितली आपण, श्रोतापन्न, म्हणजे दुःखमुक्तीच्या अवस्थेमध्ये तो मार्गामध्ये प्रतिष्ठित होतो। सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा आणि सीलबद्ध परामर्श या 3 बंधनांना तोडतो आणि श्रोतापन्न होतो। त्यानंतर सकृदागामी अवस्था प्राप्त करतो की ज्या अवस्थेमध्ये तो बोधिसत्व आपल्या मनातील 2 बंधनं तोडतो, 2 संयोजनांना तोडतो। कोणती कोणती, पहिला आहे कामराग आणि दुसरा आहे पटीघ। या दोन्हीही संयोजनांना तोडून तो बोधिसत्व सकृदागामी अवस्था
प्राप्त करत असतो. तर कालच्याच प्रवचनामध्ये ही जी सकृदागामी अवस्था आहे त्याबद्दल आपण जाणण्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक बोधिसत्व जेव्हा या दुःखमुक्तीच्या मार्गावर आरूढ होऊन आपल्या चित्तातील या सगळ्या बंधनांना तोडत जातो. जसं आपण आतापर्यंत बघितलं, 3 बंधनं तुटले सुरुवातीचे, श्रोतापन्न झाला. नंतरचे 2 बंधनं तुटले, सकृदागामी झाला. आणि मग नंतर तो या दुःखमुक्तीच्या मार्गातील तिसरी जी पायरी आहे त्या तिसऱ्या पायरीवरती जाण्यासाठी तो प्रयत्न करतो. त्या तिसऱ्या पायरीला म्हणतात अनागामी. काय म्हणतात? अनागामी. पहिली कोणती आहे? श्रोतापन्न. दुसरी सकृदागामी. आणि तिसरी पायरी आहे या दुःखमुक्तीच्या मार्गातील तिसरी पायरी आहे ज्याला म्हणतात अनागामी. आणि अनागामी हा जो शब्द आहे, शब्दाचा पण अर्थ थोडा समजून घेऊ. अनागामी या शब्दाचा अर्थ होतो अनआगामी. अन म्हणजे नाही आणि आगामी म्हणजे येणारा. परत न येणारा असा तो अनागामी झालेला असतो. आता परत येणार नाही म्हणजे कुठं परत येणार नाही? तो बोधिसत्व अनागामी झालेला आहे म्हणजे अनआगामी, पुन्हा परत येणार नाही. तो अनआगामी म्हणजे अनागामी झालेला आहे, तर तो पुन्हा परत येणार नाही. कुठे परत येणार नाही? तर हे जे मनुष्य लोक आहे, ज्या मनुष्य लोकामध्ये आपण जन्म घेतला, आपले हे जे मनुष्य लोक आहे, या मनुष्य लोकामध्ये तो परत जन्म घेणार नाही. म्हणजे काय? तर पुन्हा त्याचा जन्म या मनुष्य लोकामध्ये होणार नाही, म्हणून त्याला अनागामी असं म्हणतात. हा त्या शब्दाचा अर्थ आहे. समजलं? अनागामी म्हणजे काय? म्हणजे तो बोधिसत्व आपल्या चित्ताला अशा प्रकारे परिशुद्ध करतो आणि जर यदा कदाचित अनागामी अवस्थेमध्ये तो जर मृत्यूला प्राप्त झाला, म्हणजे मेला समजा, तो जर मृत्यूला प्राप्त झाला तर मृत्यूनंतर सुद्धा पुन्हा त्याची चित्त अवस्था या लोकसमुदायामध्ये उत्पन्न होत नाही. म्हणजे त्याचा पुन्हा जन्म या मनुष्य लोकामध्ये होत नाही, तर मृत्यूच्या नंतर त्याच्या चित्ताची जी कोणती सुगती अवस्था प्राप्त झालेली असेल ती सुगतीची अवस्था त्याला प्राप्त होते. तिथंच तो ध्यान मनन चिंतन करून अरहंत अवस्था प्राप्त करतो, दुःखमुक्त होतो आणि त्याचं जीवन दुःखमुक्त होते. म्हणून या तिसऱ्या अवस्थेला अनागामी अवस्था असं म्हणतात. तर आपण अनागामी अवस्थेचा अर्थ पण जाणला की तो बोधिसत्व अनागामी होतो किंवा एखादा साधक अनागामी होतो. म्हणजे काय? पुन्हा तो या संसारामध्ये जन्म घेणार नाही. तर ज्यावेळेस आपण या दुःखमुक्तीच्या एक एक पायऱ्यांना बघत आहोत की तो बोधिसत्व श्रोतापन्न झाला, 3 बंधनं तुटले, नंतर सकृदागामी झाला, 2 बंधनं तुटले. एकूण किती बंधनं तोडले त्याने? आतापर्यंत 5 बंधनं तोडले. एकूण किती बंधनं तोडायची आहेत? 10 बंधनं तोडायची आहेत त्याला. 10 बंधनं. त्याच्यानंतर रूप राग आहे, अरूप राग आहे, मान आहे, उद्धच्च आहे, अविद्या आहे, आणखीन 5 बंधनं त्याला तोडायची आहेत. पण ज्या वेळेस तो सकृदागामी होतो, तर जसं मी कालच्या प्रवचनामध्ये तुम्हाला सांगितलं, सकृदागामी याचा अर्थ काय होतो? तर काही विद्वानांच्या मते सकृदागामी याचा अर्थ होतो सत्कर्म करणारा. आणि जर सकृदागामी चित्त अवस्थेमध्ये यदा कदाचित तो समजा म्हातारा झाला असेल, मरण पावला, सकृदागामी, किंवा आजारी पडला, मरण पावला, किंवा एखाद्या अपघातामध्ये मरण पावला, समजा म्हणजे एक कोणत्या तरी कारणांमुळे तो सकृदागामी अवस्थेमध्ये जर मरण पावला तर पुन्हा केवळ त्याचा एक जन्म होतो. भगवान बुद्ध म्हणतात सकृदागामी याचा केवळ एकच जन्म होतो, कारण त्या जन्मामध्ये पुन्हा तो ध्यान मनन चिंतन करून अनागामी अवस्था प्राप्त करतो, अरहंत अवस्था प्राप्त करतो आणि दुःखमुक्त होतो. तर सकृदागामी अवस्थेतही तो पुन्हा या मनुष्य लोकामध्ये त्याची चित्त अवस्था उत्पन्न होत असते. असं का होते? म्हणजे आपण तर काल बघितलं की या
संसाराबद्दलचं त्याच्या मनामध्ये जो काही कामराग आहे, म्हणजे डोळ्यामुळे रूपाबद्दल कामराग उत्पन्न होते. कामराग म्हणजे काय? तृष्णा उत्पन्न होते. कानामुळे शब्दाची तृष्णा उत्पन्न होते. नाकामुळे गंधाची तृष्णा उत्पन्न होते. या जिभेमुळे चवीची तृष्णा उत्पन्न होते. या शरीराला शरीराची तृष्णा उत्पन्न होते. म्हणजे हे जे पंच इंद्रिय आहेत, आणि या पंच इंद्रियांचा राजा कोण? मन. या 6 इंद्रियांद्वारे तो नेहमी, म्हणजे तो जो आहे या 6 इंद्रियांद्वारे या 6 इंद्रियांद्वारे जे तृष्णा उत्पन्न होते याला तो तोडतो. पण तरी जर तो मृत्यूला प्राप्त झाला तर पुन्हा एकदा त्याचा, म्हणजे पुन्हा तो एकदा जन्मास येतो, ध्यान मनन चिंतन करून अनागामी होतो, दुःखमुक्त होतो. असं का होते बरं? तर बुद्ध म्हणतात की जेव्हा तो सकृदागामी फल प्राप्त करतो तिथं थांबत नाही. त्याला आता अनागामी अवस्थेकडे पोहोचायचं आहे, पुन्हा अरहंत व्हायचं आहे. तर तो सकृदागामी झाल्यानंतर अनागामी मार्गावर आरूढ होतो. कशासाठी? ज्याला अनागामी फळ पण प्राप्त करायचं आहे. तर जेव्हा अनागामी मार्गावरती तो आरूढ होतो तर तो ध्यान मनन चिंतन करून तो असं पाहतो की आपल्या मनामध्ये आणखीनही थोडासा कामराग शिल्लक आहे. हे त्याला दिसते. म्हणजे कामराग तो परिपूर्ण नष्ट होत नाही. तो पाहतो की थोडासा कामराग जो आहे, या संसाराबद्दल थोडीशी आसक्ती, थोडासा कामराग आणखीनही शिल्लक आहे. या संसाराबद्दलचा व्यापाद म्हणजे द्वेष थोडासा आणखीनही शिल्लक आहे. तो हे कधी पाहतो? कधी पाहतो? जेव्हा तो त्या अनागामी मार्गावरती आरूढ होतो तेव्हा. जसं बघा, एखादं झाड आहे, एखादं झाड आहे तर ते झाड आपण कापतो. तर त्याला आपण झाडाला कसं कापतो? आपण त्या जमिनीपासून त्याला कापतो. आपल्याला वाटते झालं तर ते झाड मेलं. पण काही दिवसानंतर काय होते? ते झाड पुन्हा वर येते, पुन्हा त्याचं रोपटं होते, झाड होते, त्याला फळ येतात. इथंच बघा आपल्या ह्या गेटच्या जवळ तिथं त्या शेवग्याच्या शेंगाचं झाड लागलेलं आहे. आमच्या ताई जाता येता उपटत राहतात त्याला, पुन्हा ते झाड वर येते. आता हे पुन्हा झाड वर आलं बघा. ते असं का होते बरं? म्हणजे आपण जे झाड, म्हणजे आपण जे झाड तोडलेलं आहे ते झाड फक्त वरवर तोडलं बघा आपण, पण त्याची जी मुळं आहेत अजूनही जमिनीमध्ये रुतलेली आहेत. जोपर्यंत त्या झाडाची जी मुळं आहेत त्याला मुळासकट आपण तोडत नाही किंवा नष्ट करत नाही, तोपर्यंत ते झाड नष्ट होत नाही. बरोबर आहे की नाही? अगदी याप्रमाणे तो जेव्हा अनागामी मार्गावर आरूढ होतो तर ध्यान मनन चिंतन करून त्याला स्पष्ट दिसते की अरे आपण म्हणजे कामराग हा जो विकार आहे, कामराग आणि व्यापाद वरवर नष्ट झालेला आहे, पण त्याची जी मुळं आहेत आणखीनही मनामध्ये थोडी थोडी का होईना रुजलेली आहे. थोडी थोडी मनामध्ये आणखीनही त्याची मुळं आहेत. तर तो त्या मार्गावर म्हणजे अनागामी मार्गावर असताना जाणतो की अरे आपल्याला हे नष्ट करायला पाहिजे, याला मुळासकट नष्ट करायला पाहिजे. कारण का? कारण जर आपण या विकारांना मुळासकट नष्ट केलं नाही तर पुन्हा आपल्याला एक जन्म घ्यावा लागेल दुःखमुक्त होण्यासाठी. कारण अनागामी अवस्थेपर्यंत तो बोधिसत्व किंवा तो साधक त्याला या मनुष्य लोकाचा जन्म घ्यावा लागते. आता बुद्ध बघा ना, भगवान बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, पण त्यांनी जन्म कुठे घेतला? याच मनुष्य लोकात जन्म घेतला ना. याच मनुष्य लोकात तुमच्यासारखी मायामाऊली होती, राणी महामाया, तिच्या पोटी जन्म घेतला. का बरं? कारण बुद्ध होण्यासाठी सुद्धा बोधिसत्वाला याच मनुष्य लोकात जन्म घ्यावा लागतो. दुसऱ्या कोणत्या लोकांमध्ये त्याला दुसऱ्या कोणत्याही लोकांमध्ये तो बोधिसत्व बुद्ध बनू शकत नाही. तर बघा, या मनुष्य लोकात बोधिसत्व जन्म घेतात, ध्यान मनन चिंतन करून बुद्ध होतात. तर ज्या वेळेस त्या अनागामी मार्गावर चालणारा ध्यान मनन चिंतन करणारा जेव्हा बोधिसत्व पाहतो की व्यापाद म्हणजे जो कामराग आहे, माझ्या मनातला कामराग आणखीन थोडा थोडा कुठेतरी
शिल्लक आहे बघा, त्याला तोडलं पाहिजे. तो कामराग आपण तोडला पाहिजे. त्यानंतर अजून पाहतो, अरे व्यापात सुद्धा थोडासा बाकी आहे. द्वेष करणे म्हणजे तिटकारा करणे संसाराचा, तेही थोडा बाकी आहे मुळासकट. तर मग तो पुन्हा ध्यान मनन चिंतन करतो आणि आपल्या या बलाने तो त्या उरल्या सुरल्या त्या विकारांना सुद्धा, म्हणजे कोणते कोणते विकार, कामराग आणि पटीग, या दोन्हीही विकारांना मुळासकट उपडतो. म्हणजे काय, त्यांना मुळासकट नष्ट करतो, परिपूर्णपणे नष्ट करतो. आणि अशा पद्धतीने सुरुवातीपासूनचे 3 विकार आणि मुळासकट नष्ट केलेले 2 विकार, कोणते, कामराग आणि पटीग, हे 5ही विकार परिपूर्णपणे नष्ट करतो त्या अनागामी मार्गावर असताना. कोणते कोणते विकार, सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, शील, बत्त, परामर्श, त्यानंतर कामराग आणि 5वा विकार पटीग. हे 5ही विकार परिपूर्णपणे तो नष्ट करतो. त्याचा लवलेश सुद्धा त्याच्या चित्तामध्ये राहत नाही, अगदी मुळासकट त्याला नष्ट करतो. तेव्हा त्या चित्त अवस्थेला म्हणतात अनागामी अवस्था. समजलं? अनागामी अवस्था म्हणजे काय? म्हणजे या अवस्थेमध्ये सकृदागामीच्याही पुढं जाऊन अनागामी अवस्थेला प्राप्त करतो. तर अनागामी अवस्थेला प्राप्त करतो म्हणजे काय, तर तो पुन्हा या मनुष्य लोकात जन्म घेत नाही. तो बोधिसत्व, जे बोधिसत्व असतात, जे अनागामी अवस्थेपर्यंत पोहोचलेले आहेत, ते बोधिसत्व पुन्हा या मनुष्य लोकामध्ये जन्म घेत नाहीत. का बरं जन्म घेत नाही? कारण त्याचं मेन कारण काय आहे? कारण या संसाराबद्दलचा जो कामराग असतो तो त्याने परिपूर्ण नष्ट केला ना. जसे एखादा व्यक्ती बघा, मरता समयी, एक सामान्य व्यक्ती मरता समयी त्याची इच्छा काय असते, अरे अजून थोडं जगलो असतो तर बरं झालं असतं, आहे की नाही, अजून 2-4 वर्ष जगलो असतो तर बरं झालं असतं. म्हणजे संसाराबद्दलचा कामराग अजून गेलेला नाही आहे. तर हाच कामराग जो आहे त्याला पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडतो. काही काही लोक इच्छा बाळगतात, माझा पुन्हा जन्म होऊ दे या संसारामध्ये, जमलं तर याच घरामध्ये, जमलं तर याच एखाद्या मायमाऊलीच्या पोटी जन्मास येऊ दे, अजून बरंच काही बाकी आहे संसारामध्ये, अशी इच्छा घेऊन मरतात. बघा, अशी कामराग चित्ताची अवस्था असेल मरता समयी, तर तो दुःखमुक्त कसा होईल? पुन्हा जन्मास येईल, पुन्हा जन्म मृत्यूची फेरी सुरू होतील ना. हे दुःखाचे स्कंद सुरू होतात. पण बोधिसत्व जे असतात, बोधिसत्व अनागामी मार्गावर असताना जो काही उरला सुरला या संसाराबद्दलचा जो काही मोह आहे, या संसारामध्ये माझा जन्म झाला पाहिजे हा मोह, या घरात माझा जन्म झाला पाहिजे हा मोह, या मायमाऊलीच्या पोटी माझा पुन्हा जन्म झाला पाहिजे हा जो काही मोह आहे, या संसाराबद्दलची आसक्ती जी आहे, सगळी आसक्ती नष्ट करतो. सगळं म्हणजे जेवढा काही संसाराबद्दलचा भाव आहे, सगळं नष्ट करतो. मग बघा, संसाराबद्दलची आसक्तीच नष्ट झाली तर तो पुन्हा या संसाराला जन्मास येईल का? नाही येणार ना. कारण मनामध्ये आसक्ती नाही ना संसाराबद्दल, पुन्हा जन्मास येणार नाही. बरं, आसक्ती तर नाहीच आहे, द्वेष पण नाही. या संसाराबद्दल द्वेषही नाही आहे, तिरस्कारही नाही आहे, तिटकारा पण नाही आहे. म्हणजे चित्त अवस्था या संसाराबद्दल एकदम उपेक्षित आहे, म्हणजे उपेक्षा भावनेमध्ये आहे. ना संसाराबद्दल कोणती आसक्ती आहे, ना या संसाराबद्दल, या मनुष्य लोकाबद्दल ना कोणत्या प्रकारचा द्वेष आहे. चित्त एकदम समतोल झालं. मग अशा समतोल चित्त अवस्थेमध्ये समजा यदा कदाचित भगवान बुद्ध म्हणतात तो अनागामी अवस्थेपर्यंत पोहोचला, तो अनागामी अवस्थेपर्यंत पोहोचला आणि जर यदा कदाचित तो जर म्हातारा असेल आणि मरण पावला, किंवा आजारी पडला, आजारपणामुळे मरण पावला असेल, किंवा एखाद्या नैसर्गिक कारणामुळे मरण पावला असेल, तो जर मृत्यूला प्राप्त झाला तर आता काय होईल मग पुढं? तर तो अनागामी अवस्थेत प्राप्त झालेला आहे ना, पुन्हा मनुष्य लोकात तो जन्म घेणार नाही, कारण त्याचं चित्त शुद्ध आहे. जेव्हा तो मृत्यूला प्राप्त होतो, यदा कदाचित जर तो मेला, मृत्यूला प्राप्त झाला,
तर त्याची जी चित्त अवस्था आहे, ही चित्त अवस्था मनुष्य लोकाच्याही पुढं जाऊन एक सुगती भूमी आहे, की ज्या सुगती भूमीमध्ये त्याची चित्त अवस्था उत्पन्न होते. सुगती भूमी अशी भूमी असते ती, की अशा भूमीमध्ये, अशा अवस्थेमध्ये जर चित्त उत्पन्न झालं तर त्या चित्तामध्ये कोणताही विकार राहत नाही. त्या चित्त अवस्थेला बुद्ध तत्वज्ञानामध्ये ब्रह्म अवस्था म्हणतात. काय म्हणतात? ब्रह्म अवस्था. आता ब्रह्म म्हणजे ते दुसरं ब्रह्म नाही बरं, कारण शब्दाचा गोंधळ होतो. ब्रह्म म्हणजे तो ब्रह्म नाही. ब्रह्म याचा अर्थ होतो परिपूर्णपणे शुद्ध अवस्था. समजलं? ब्रह्म म्हणजे काय? परिपूर्ण शुद्ध. तर शुद्ध काय आहे? शरीर नाही. शरीर तर संपला आता, शरीराचं नाही, चित्त. मृत्यूनंतर तो जो अनागामी अवस्था प्राप्त केलेला साधक आहे, बोधिसत्व आहे, तो जर मृत्यूला प्राप्त झाला, शरीर तर नष्ट झालं, शरीर नष्ट झालं, पण त्याची जी चित्त अवस्था आहे, ती चित्त अवस्था त्या ब्रह्म अवस्थेमध्ये जाऊन पोहोचते. ब्रह्म अवस्था त्यालाच म्हणतात ब्रह्मलोक. ब्रह्मलोक म्हणजे काय? परिपूर्णपणे शुद्ध अशी अवस्था चित्ताची, त्याला ब्रह्मलोक म्हटलेला आहे. म्हणून गोंधळून जाऊ नका. ब्रह्म ब्रह्म म्हटलं की तो आपल्याला तेच आठवते बघा, त्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे. बुद्ध तत्वज्ञानामध्ये परिपूर्ण शुद्ध अवस्था. आता नाही का तुम्ही शीलग्रहण करता अष्टशीलमध्ये, अब्रह्मचर्या वेरमणी, शीलग्रहण करता की नाही? मग तुम्ही जेव्हा बोलता अब्रह्मचर्या वेरमणी, कधीतरी ब्रह्म या शब्दाचा अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला. लोक म्हणतात बरं, शीलग्रहण करतात, पण त्यांना त्या ब्रह्म शब्दाचा अर्थच माहिती नाही. काही लोक अज्ञानापोटी त्या ब्रह्माचा त्या ब्रह्मासोबत कनेक्शन जोडतात. तर बांधवांनो, ही जी ब्रह्म अवस्था आहे, याचा त्या दुसऱ्या कोणत्याही ब्रह्माशी संबंध नाही आहे. बुद्ध तत्वज्ञानामध्ये ब्रह्म अवस्था म्हणजे अनागामी अवस्थेनंतर, म्हणजे अनागामी व्यक्ती किंवा तो साधक मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्याची जी परिपूर्ण शुद्ध झालेली जी चित्त अवस्था आहे, जिथे उत्पन्न होते, त्या सुगती भूमीलाच ब्रह्म अवस्था किंवा ब्रह्मलोक असं म्हणतात. समजलं? ब्रह्मलोक म्हणजे काय? चित्ताची परिपूर्ण शुद्ध अवस्था. तर भगवान बुद्ध म्हणतात, जर यदा कदाचित अनागामी फळ त्याने प्राप्त केलं, म्हणजे त्याने पाचही बंधन सुरुवातीचे अगदी समूळ नष्ट करून टाकले, परिपूर्ण सुरुवातीचे पाचही बंधनं त्याने नष्ट केले, तर या 5 बंधनांना तोडून जेव्हा तो मृत्यूला प्राप्त होतो, शरीर तर नष्ट झालं, परंतु त्याची चित्त अवस्था कुठे उत्पन्न होते? ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होते. परिपूर्ण शुद्ध अशा ब्रह्मलोकात उत्पन्न होते. आणि तिथं उत्पन्न झाली की तिथंच ध्यान मनन चिंतन करून तिथंच ते अरहंत होतात. नंतरचे 5 बंधनं तुटतात, तिथं दुःखमुक्त होतात. तिथं दुःखमुक्त झाले म्हणजे आता पुन्हा दुःखाचे खंड तयार होणार नाही. बरं, याच्याही पुढं जाऊन आणखी सांगितलेलं आहे, जर यदा कदाचित अनागामी अवस्था प्राप्त करून तो जर मृत्यूला प्राप्त झाला आणि ब्रह्मलोकात त्याची चित्त अवस्था उत्पन्न झाली, जर तो साधक किंवा तो बोधिसत्व त्याच्यामध्ये जर पारमी बल असेल, 10 पारमितांचं जर पारमी बल असेल आणि तो जर बुद्ध होणार असेल, तर लोकांच्या कल्याणासाठी मात्र तो पुन्हा मनुष्य लोकांमध्ये जन्म घेतो. इतकं सांगितलेलं आहे बघा. पण जर फक्त अरहंत अवस्था प्राप्त करायची आहे, तर मग बस ध्यान मनन चिंतन करून अरहंत होतो, दुःखमुक्त होतो, जीवनयात्रा तिथे थांबली आता. पण जर तो बुद्ध होणार असेल, तर बुद्ध काय करतात? सम्यक संबुद्ध काय करतात? या मनुष्य लोकामध्ये जन्म घेतात, अगदी सामान्य माणसाप्रमाणे एका माऊलीच्या पोटी जन्म घेतात. पुन्हा जन्म घेऊन ते ध्यान मनन चिंतन करून अरहंत होतात, दुःखमुक्त होतात आणि आपल्या स्वपारमी बलाने संबोधी प्राप्त करतात, बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करतात आणि या समग्र मानव जातीचं जय मंगल कल्याण करतात. बघा, अशी ही अवस्था आहे. याच अवस्थेमध्ये आपण पाहतो की एक अनागामी अवस्था प्राप्त केलेला जो कोणी आहे, तो आपल्या
चित्तातील सुरुवातीचे हे 5 बंधनं परिपूर्णपणे नष्ट करतो आणि कोणती अवस्था प्राप्त करतो? अनागामी. अनगामी म्हणजे आता पुन्हा जन्मास, या मनुष्य लोकात जन्मास येणार नाही. तर असे जे सुरुवातीचे 5 संयोजने आहे, या 5 संयोजनांना आरंभीय संयोजने असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? आरंभीय संयोजने. आणि या संयोजनांचा, हे जे 5 संयोजने आहेत, यांचा संबंध या मनुष्य लोकांशी आहे. बघा, सकाय दिट्टी कोण ठेवते? माणसं ठेवतात ना. म्हणजे हे सुरुवातीचे 5 जे बंधन आहेत, हे आपल्या मनुष्य लोकांशी संबंधित आहेत. हे सुरुवातीचे जे 5 संयोजने आहेत, हे आपल्या या मनुष्य लोकांशी संबंधित आहेत. जसं पहिलं संयोजन आहे सकाय दिट्ठी, म्हणजे या शरीराबद्दल चुकीचा भाव ठेवणे. कोण ठेवते? आपणच ठेवतो ना, मनुष्य लोक. सकाय दिट्ठी, विचिकिच्छा म्हणजे बुद्ध धम्म संघाबद्दल शंका कोण येते? या मनुष्य लोकांमध्ये येते उत्पन्न. किंवा शीलबद्ध परामर्श, म्हणजे त्याला म्हटलेलं आहे व्रत वैकल्य करणे. कोण करते व्रत वैकल्य? कर्मकांड कोण करते? याच तर मनुष्य लोकांमध्ये करतात की नाही? जर खरोखरच समजा देवता लोक असेल तर देवता लोक विचिकिच्छा करतील का? जी देवता भूमी आहे, विचिकिच्छा करू शकतात का? मनुष्य लोकांमध्ये होते बघा. बुद्ध धम्म संघात शंका घेणं, किंवा व्रत वैकल्य करणं, कर्मकांड करणं, अंधश्रद्धा बाळगणं, हे सगळं या मनुष्य लोकांमध्ये होते बघा. आणि दुसरं काय? चौथं कामराग कुठं उत्पन्न होते? याच तर मनुष्य लोकांमध्ये उत्पन्न होते. या संसाराबद्दलची आसक्ती किंवा व्यापार याच मनुष्य लोकांमध्ये उत्पन्न होते. या संसाराबद्दलचा द्वेष. म्हणजे काय? हे जे सुरुवातीचे 5 विकार आहेत, म्हणजे 5 संयोजने आहेत, याला आरंभीय संयोजने असं म्हटलेलं आहे. कारण या 5 संयोजनांचा संबंध आपल्या या मनुष्य लोकाशी असतो. आणि ज्यावेळेस तो अनागामी मार्गावर असताना या 5ही संयोजनांना, म्हणजे जे या मनुष्य लोकाशी संबंधित आहेत, या 5 संयोजनांना तोडतो आणि तो अनागामी फळ प्राप्त करतो बघा. तर असा तो जो अनागामी आहे, तो अनागामी पुन्हा या मनुष्य लोकांमध्ये जन्म घेत नाही. कारण त्याची चित्त अवस्था परिपूर्ण शुद्ध झालेली असते. आणि जिथेही त्या ब्रह्म परिशुद्ध भूमीमध्ये त्याची चित्त अवस्था उत्पन्न झाली, तर तिथेच तो ध्यान मनन चिंतन करून आपल्या बलाने अरहंत अवस्था प्राप्त करतो बघा. तर एका भगवान बुद्ध आणखीनही याबद्दल सांगतात की जो अनागामी आहे, जो कोणी साधक आहे बघा, बुद्ध काळामध्ये पण असे काही होते, साधक होते, उपासक होते की जे अनागामी अवस्थेपर्यंत पोहोचलेले होते बघा. अनागामी अवस्था. तर बुद्ध काळामध्ये असेच एक पती पत्नी होते की ते दोघेही अनागामी अवस्थेला प्राप्त झालेले होते. पती पत्नी दोघेही पती पत्नी अनागामी अवस्थेला प्राप्त झाले होते. त्याच्यापैकी एकाचं नाव होतं, तो जो पती होता उपासक, त्याचं नाव होतं पिपली मानवक, ज्यांना आपण भिक्खू संघामध्ये भंते महाकाश्यप म्हणून ओळखतो. धुतांगधारी महाकाश्यप बघा, ज्यांनी भगवान बुद्धाच्या चितेला अग्नी दिला होता. आपण जर वाचलं पुस्तकामध्ये, बुद्धाच्या शरीराला अग्नी कोणी दिला? भंते महाकाश्यप होते. म्हणजे बुद्धांच्या शरीराला अग्नी देण्याची सुद्धा पात्रता असावी लागते, अग्निसंस्कार करण्याची पात्रता असावी लागते. तर पावाला होते महाकाश्यप, तिथून पायी प्रवास करत करत कुशीनगरला आले, जिथे बुद्धांचा अग्निसंस्कार झाला. तर तो अग्निसंस्कार कोणामुळे? भंते महाकाश्यपांमुळे झाला. त्यांचं मूळ नाव होतं पिपली मानवक, आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं भद्दा कात्यायना. भद्दा कात्यायना नाव होतं. तर असं सांगितलेलं आहे, लग्न होण्या अगोदरच हे जे भंते महाकाश्यप जे होते, पिपली मानवक, हे अनागामी अवस्थेला पोहोचलेले होते, म्हणजे लग्नाच्या अगोदरच. आणि जी पत्नी होती कात्यायनी, भद्दा कात्यायनी, ती सुद्धा लग्ना अगोदरच ती सुद्धा अनागामी अवस्थेला पोहोचली होती. म्हणजे त्यांच्या मनात या संसारातील बिलकुल आसक्ती नव्हती बघा.
सक्काय दिट्ठी, विचिकिच्छा, शीलबद्ध परामर्श, कामराग, पटीक या पाचही विकारांना त्यांनी तोडलेलं होतं. पण आता आईवडिलांची इच्छा, लग्न कर लग्न कर लग्न कर. पण मला सांगा, जर या संसाराबद्दल मोह नाही आहे, मनात आसक्ती नाही आहे, तर लग्न करेल का हो? आसक्ती नाहीच आहे ना. पण केवळ आई वडिलांच्या केवळ मर्जी खातीर त्यांनी लग्न केलं. पण लग्न करूनही बघा पती पत्नीमध्ये कधीही मोह उत्पन्न झाला नाही. तर जेव्हा लग्नाच्या नंतरची जेव्हा पहिली रात्र होती, तर त्यांनी एकमेकांना समजलं की अरे हे अनागामी आहे. त्यांनाही समजलं की अरे माझे पती अनागामी अवस्थेला पोहोचले, म्हणजे यांना मोह नाही, आसक्ती नाही आहे. तर त्यांनी असं ठरवलं की आपण एकाच बेडवरती झोपूया, पण मधामध्ये फुलांची माळ टाकायची. ताज्या फुलं, एकदम ताजी सुगंधित फुलं, त्यांची अशी मधामध्ये माळ टाकायची आणि तू तिकडे तोंड करून झोप, मी इकडं तोंड करून झोपतो. जर रात्रभरामध्ये यदा कदाचित कुणाच्याही मनामध्ये दुसऱ्याप्रती जर आसक्ती म्हणजे काम राग जर उत्पन्न झाला, तर त्याच्या साईडची जी फुलं असतील ती सुकून जातील, असं त्यांच्यामध्ये ठरलं. दोघी जण मधामध्ये फुलांची माळ टाकतात आणि मग दोघी जण एक जण या बाजूला तोंड करून झोपतो आणि पत्नी या बाजूला तोंड करून झोपते. रात्रभर ती दोघेही जण ध्यानस्थ अवस्थेमध्ये, चित्त अवस्थेमध्ये झोपतात. तर बघा सकाळी उठल्यानंतर काय पाहतात, मधाची फुलांची माळ टाकलेली होती ना, तशीच राहते बघा, सुगंधित. एकही फूल आणि फुलाची पाकळी सुकलेली नसते, सुगंध दरवळत असतो बघा. तर दोघेही उठतात, दोघेही एकमेकांना म्हणतात साधू 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 म्हणतात. ते जे पिपली मानवक जे असतात महाकाश्यप, ते पत्नीला साधुकार देतात. वा की म्हणजे तुझी चित्तावस्था किती छान आहे, तुझ्या चित्तामध्ये यंकिंचितही आसक्ती उत्पन्न झाली नाही, बघ तुझ्याकडे साईडची फुलं. पत्नी सुद्धा म्हणते पतीला की पतिदेव, तुमच्याही चित्तामध्ये रात्रभरात यंकिंचितही काम राग उत्पन्न झाला नाही, बघा तुमच्या बाजूची जी फुलं बघा सुगंधित आहेत. तर बघा काही दिवसपर्यंत ते संसार करतात, पिपली मानवक आणि बद्ध कात्यायना. पण भगवान बुद्धांनी एक लक्षण म्हणजे 2 लक्षण सांगितलेली आहे. जे अनागामी अवस्थेला जे पोहोचलेले असतात त्यांची 2 लक्षणे आहेत. त्यापैकी जे पहिलं लक्षण आहे की अनागामी जो असतो, पहिलं लक्षण आहे की तो संसारिक कामतृष्णेमध्ये अडकून राहत नाही. हा जो संसार आहे ना, जास्त काळापर्यंत या संसारामध्ये तो रममान राहत नाही. जास्त काळापर्यंत या संसारामध्ये तो असं अडकून पडत नाही. तर काय करतो, तो गृहत्याग करतो. म्हणजे काहीतरी असं निमित्त घडते की तो गृहत्यागच करतो बघा, गृहत्याग करतो तो. तर बघा हे अनागामीचं पहिलं लक्षण आहे. तर इथे पिपली मानवक हे सुद्धा अनागामी होते, त्यांची पत्नी भद्दा कात्यायना ती पण अनागामी होते. आणि मग दोघेही विचार करतात की आपण आपल्या दोघांच्याही मनामध्ये कोणत्याच प्रकारचा कामराग नाही आहे, तर चला मग आपण सोबतच गृहत्याग करू. ती दोघे सोबतच गृहत्याग करतात. त्यांच्या पारमी बलाने त्यांना बुद्धांचा सहवास लाभतो बघा. तर पिपली मानवक आणि त्यांची पत्नी भद्दा कात्यायना दोघेही प्रवजित होतात. तर बघा भंते महाकाश्यप जे असतात ते अगदी अल्प वेळेमध्ये म्हणजे अगोदरच ते म्हणजे अनागामी अवस्थेला पोहोचलेले असतात. नंतर त्यांचं नाव भंते महाकाश्यप होते. अगदी अल्प वेळेमध्ये ध्यान मनन चिंतन करून अरहंत होतात. नंतरचे 5 बंधनं तुटतात, अरहंत होतात, दुःखमुक्त होतात. त्यांची पत्नी भद्दा कात्यायना ती पण अनागामी अवस्थेला पोहोचलेली असते. ती पण अगदी अल्प वेळेमध्ये ध्यान मनन चिंतन करून ती पण नंतरचे 5 बंधनं तोडते, ती पण अरहंत होते बघा. तर बघा अनागामी असताना म्हणजे अनागामी फळ प्राप्त केलेले भंते महाकाश्यप किती अल्प वेळेमध्ये दुःखमुक्त झाले, अरहंत झाले. आणि त्यानंतरही ते धूतांगधारी होते बघा. धूतांगधारी म्हणजे भगवान बुद्धांनी त्यांचं एक चिवर महाकाश्यपानं दिलं होतं. बुद्धांनी त्यांच्या अंगावरचं चिवर महाकाश्यपाला दिलं की हे चिवर तुम्ही वापरा, तुमचं चिवर जुनं झालेलं आहे, हे चिवर वापरा. तर ते एवढे आनंदी झाले की साक्षात भगवान बुद्धांनी त्यांच्या अंगावरचं चिवर मला वापरायला दिलं. आजीवन म्हणजे त्या मरेपर्यंत आजीवन ते एकच चिवर त्यांनी घातलं बघा. फाटलं तरी ते शिवाजी त्याला
फेकायचं नाही, नवीन चिवर जरी कोणी दान दिलं तरी घालायचे नाही, तेच चिवर फाटलं तरी शिवायचं, तेच चिवर घालायचं, फाटलं शिवायचं, तेच चिवर घालायचं. तर अशा प्रकारे फाटलेले चिवर असं ठिगरं लावून लावून शिवायचं. आणि असं करता करता धुतांग झाले. पानसुकुलिक चिवर धारण करणारे ते म्हणते महाकाश्यप झाले धुतांगधर. स्वतः बुद्ध पण म्हटले की महाकाश्यप आता तरी धुतांग सोडा, आता तरी धुतांग सोडा. पण महाकाश्यपांनी आपले धुतांग 13 प्रकारचे धुतांग असतात, भोजनासंबंधी, चिवरासंबंधी, राहण्यासंबंधी असे धुतांग सांगितलेले आहे. तर त्यांनी शेवटपर्यंत धुतांग सोडले नाही बघा. त्यांच्या तेवढे ते बल होतं बघा, ते धुतांगाचं बल. आणि म्हणूनच महाकाश्यपांच्याच उपस्थितीमध्ये भगवान बुद्धांचा अग्निसंस्कार विधी संपन्न झाला. तर असं बघा, अनागामी फळ प्राप्त केलेल्यांचं हे पहिलं लक्षण असते. अनागामी चित्त अवस्थेला पोहोचला तो या संसारात जास्त वेळपर्यंत टिकून राहत नाही, तो गृहत्याग करतोच. तुम्ही त्याला कितीही अडवा, कितीही त्याला थांबविण्याचा प्रयत्न करा, त्याला कितीही पैसा, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स किंवा मोहजाळ काहीही त्याच्यासमोर नेऊन ठेवा, त्याच्या मनात बिलकुल आसक्ती नाही. कारण कामराग संपला ना, पैशाबद्दल, या शरीराबद्दल, या संसाराबद्दल, घर, गाडी, बंगला या सर्वांबद्दलचा कामराग संपला. मग कामरागच संपला, संसाराबद्दल मोह नाही राहिला, तर तो संसारामध्ये राहील का हो? नाही राहणार ना. आणि बरोबर बघा काहीतरी निमित्त घडते आणि तो जो म्हणजे अनागामी फळ प्राप्त केलेला जो कोणी साधक आहे, बोधिसत्व आहे, ते बरोबर गृहत्याग करतात. गृहत्याग करून प्रवचित होतात आणि ध्यान, मनन, चिंतन करून त्याच जीवनामध्ये नंतरचे 5 बंधनं तोडतात आणि अरहंत होतात बघा. हे पहिलं लक्षण आहे. आणि दुसरं लक्षण काय आहे तर बुद्ध म्हणतात की जे अनागामी आहेत त्यांचं दुसरं लक्षण आहे की पुन्हा ते जन्म घेत नाही. हे अगोदर पण सांगितलं की जर अनागामी अवस्थेमध्ये ते जर मृत्यूला प्राप्त झाले, पुन्हा या मनुष्यलोकामध्ये जन्म घेणार नाहीत. जर त्यांची चित्त अवस्था अनागामीच्या नंतर ब्रह्मलोकात उत्पन्न झाली, तिथंच ते ध्यान, मनन, चिंतन करतात आणि दुःखमुक्त होतात. पण जर यदा कदाचित ते जर बुद्ध होणार असतील, काय म्हटलेलं आहे, ते जर ते बोधिसत्व बुद्ध होणार असतील तर दुसऱ्यांना दुःखमुक्त करण्यासाठी ते पुन्हा या मनुष्यलोकात जन्म घेतात. कशासाठी? फक्त आणि फक्त या मनुष्य लोकांचं मंगल व्हावं, या मनुष्य लोकांचं कल्याण व्हावं, हे मनुष्य लोक दुःखमुक्त व्हावे, याकरिता लोककल्याणासाठी तो बोधिसत्व पुन्हा या मनुष्य लोकात जन्मास येतात. ध्यान, मनन, चिंतन करून अरहंत अवस्था प्राप्त करतात आणि मग शेवटी बुद्ध बनतात. आणि बुद्ध होतात तर बुद्ध झाल्यानंतर आपल्या बुद्धत्वाचा, या दुःखमुक्तीच्या ज्ञानाचा ते या संपूर्ण मानवजातीला उपदेश करतात, अगदी भगवान बुद्धांप्रमाणे. कारण बोधिसत्व सिद्धार्थ म्हणून भगवान बुद्ध एक बोधिसत्व म्हणून जन्मास आले राणी महामाईच्या पोटी, बरोबर आहे. राणी महामाईच्या पोटी बोधिसत्व म्हणून जन्मास आले, लहानाचे मोठे झाले. पण अगदी लहानपणापासूनच बघा, जर आपण कथा वाचल्या असतील तर शेतामध्ये गेले, तिकडे सोन्याचे नांगर चालत आहेत, पण बोधिसत्व सिद्धार्थ काय करतायत, जांभळाच्या झाडाखाली ध्यानाला बसले. ते त्यांच्यामध्ये ते बल असते बघा. सगळेजण युद्ध करत आहेत, तलवारबाजी करत आहेत, सगळेजण घोडस्वारी करत आहेत, पण बोधिसत्व सिद्धार्थ त्याचं विरुद्ध म्हणजे शिकतात, पण कोणाला विनाकारण मारणं हे त्यांना आवडत नाही. रोहिणी नदीच्या पाण्यावरून युद्धजन्य परिस्थिती उत्पन्न होते, पण युद्ध करून दुसऱ्यांना मारणं हे सिद्धार्थ बोधिसत्वाला पटत नाही बघा. कारण त्यांच्यामध्ये ते बल असते आणि त्या बलामुळे, त्या पारमी बलामुळे ते कधीच या संसारातल्या अकुशल कर्मामध्ये टिकून राहत नाहीत, फसत नाही. आणि बघा, निमित्त मात्र घडते. रोहिणी नदीचं निमित्त मात्र घडलं, त्यांनी विरोध केला युद्धाला, तर शाक्य संघाने बोधिसत्व सिद्धार्थाला गृहत्यागाची शिक्षा ठोठावली. गृहत्याग केला, गृहत्याग करून कांगावरती काश्यावस्त्र धारण केलं. नंतर मग ध्यान, मनन, चिंतन करून श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहंत झाले आणि मग बुद्ध झाले बघा. तर अशा प्रकारे बोधिसत्वसुद्धा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची अनागामी अवस्था प्राप्त करतात आणि सुरुवातीची जी काही 5 बंधनं आहेत
सक्काय दिठ्ठी, विचिकिच्छा, सील, बत्त, परामर्श, कामराग आणि पटी या 5 संयोजनांना आरंभीय संयोजने म्हणतात. जे 10 पैकी 5 संयोजने, या 5ही संयोजनांना परिपूर्णपणे नष्ट करतात. जणू काही एखाद्या झाडाला मुळासकट आपण उपडतो, ते झाड पुन्हा उत्पन्न होत नाही, अगदी त्याप्रमाणे तो बोधिसत्व या 5ही आरंभीय संयोजनांना मुळासकट तोडतो, नष्ट करतो आणि अनागामी फळ तो प्राप्त करत असतो. अशा प्रकारे या 10 संयोजनातील सुरुवातीचे 5 संयोजने परिपूर्णपणे नष्ट झालेले आहेत. आता किती संयोजने बाकी आहे? आणखीन 5 संयोजने बाकी आहे. कारण अनागामी तर फक्त दुःखमुक्तीची 3री अवस्था आहे. आणखीन 4थी अवस्था, ज्याला आपण म्हणतो खरी दुःखमुक्त होती, ते दुःखमुक्तीची अवस्था, अरहंत अवस्था प्राप्त करायची आहे. तर तो बोधिसत्व अरहंत अवस्थेला प्राप्त करण्यासाठी नंतरची जी 5 बंधनं आहेत, कोणती कोणती? रूपराग, अरूपराग, मान, उद्धच्च आणि अविद्या, या 5 बंधनांना तोडून नंतर तो अरहंत होतो. तर आपण पुढच्या प्रवचन मालिकेमध्ये ही नंतरची जे 5 बंधनं आहेत, ही 5 बंधनं कोणती आहेत, त्यांचा शब्दशः अर्थ आणि या 5 बंधनांना तोडून तो बोधिसत्व अरहंत कसा होतो, दुःखमुक्त कसा होतो, याबद्दल आपण पुढच्या प्रवचन मालिकेमध्ये बघूया. तर आजच्या या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण अनागामी अवस्था म्हणजे काय, अनागामी फळ कसं प्राप्त होतं, आपण याचं सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. आपल्या सर्वांचा कल्याणाचा मार्ग आहे. ते शेवटी आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा अनंत मंगलकामना अर्पण करून आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो.